हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण 38 साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग डायरेक्ट अस्तरवर बघणार आहोत. तर त्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतला आहे. बघा, हा वेलवेटचा ब्लाऊज पीस आहे आणि त्यासाठी अस्तर देखील घेतलं आहे. तर अस्तरवरच आज आपण डायरेक्ट प्रिन्सेस कटची कटिंग बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज अस्तरवर कटिंग करायचा ते आज आपण इथे बघणार आहोत. तर बघा, आता मी इथं फोल्ड बाजू जी आहे ती माझ्याकडून व्यवस्थित ठेवून घेतली आहे. आता इथं अगोदर बॅक पार्ट जो आहे तो ड्रॉ करते आहे. तर बॅक पार्टची उंची आहे 14, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी इथं 15 इंचावर मार्किंग करून घेते आहे. त्यानंतर पुन्हा एकदा असा टेप ठेवून पुन्हा एक मार्किंग करून घेते, म्हणजे आपली जी लाईन आहे ती व्यवस्थित सरळ येईल त्यासाठी. त्यानंतर आपल्याला आता या लाईनवर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर शोल्डर घेतले मी 38 साईजसाठी 5.5 इंच. त्यानंतर तिथून मोंढा जो आहे तो मोंढ्यावर मार्किंग करते मी 5.25 इंच. इथून देखील चेक करून घेते 5.5 इंच, म्हणजे मागे पुढे नको व्हायला, त्यासाठी मी असं मार्किंग करून घेते. आता आपण मार्किंग करून घेतली. त्यानंतर या मार्किंगवर आपल्याला छातीचं मार्किंग करायची. तर 38चा चौथा भाग झाला 9.5, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेते मी 2 इंच, म्हणजे आपली जी छातीची घडी ती मी 11.5वर इथं मार्किंग करते आहे. बघा, अशा पद्धतीने मार्किंग केली. त्यानंतर कमरची मार्किंग करायची. तर अगोदर आपल्याला कमरची मार्किंग टाकायची. तर कमर 7 इंच आहे. त्यानंतर बॅक साईडला 1 इंचाचा टक्स असतो आणि शिलाई मार्जिन 2 इंच. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली. आपण आता स्केलने जी मार्किंग आहे ती व्यवस्थित जोडून घेऊ इथं. तर इथं बघा, स्केलने जोडून घेतली. त्यानंतर बघा, आता इथं आपल्याला मोंढ्याची मार्किंग करायची. तर बॅक साईडचा मोंढा मी इथं 1.5 इंचावर मार्किंग केला आहे आणि इथं असा मोंढ्याचा जो शेप आहे तो इथं ड्रॉ करून घेते. बघा, आता तुम्ही फ्रेंच कवनी देखील दिला ना तरी काही हरकत नाही. मी आता हाताने मोंढ्याचा शेप देऊन घेतला आहे. बॅक पार्ट ड्रॉ झाला आहे. आता आपण कट करून घेऊ. ते इथं मी बॅक पार्ट जो आहे तो कट करून घेते. तर बहुतेक वेळा काय होतं बघा, आपण म्हणजे पेपरवर कटिंग केल्यापेक्षा आपण डायरेक्ट अस्तरवर देखील कटिंग करून आपला वेळ वाचवू शकतो. कधी-कधी काय होतं, अगोदर पेपर कटिंग करायची, त्यानंतर अस्तरवर ठेवायची आणि पुन्हा कटिंग करायची. त्यापेक्षा डायरेक्ट अस्तरवर जर आपण कटिंग केली तर आपला वेळ वाचतो आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते लवकर स्टिच देखील होतं. कारण कटिंग लवकर झाल्यानंतर आपण स्टिचिंगला लगेच घेतल्यानंतर लगेच स्टिच होऊन जातं. कारण आपला वेळ वाचतो, तेवढे 10-15 मिनटं वाचता. ते इथं डायरेक्ट आपण आता अस्तरवरच बघा, बॅक पार्ट तर कट करून घेतला आहे. आता फ्रंट पार्ट कट करायचा आहे. तर त्यासाठी बघा, अर्धा इंच जे आहे ना थोडं एक्स्ट्रा घ्यायचं. तर हे अर्धा इंच एक्स्ट्रा का घ्यायचं, तर आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. त्यामुळे मी इथं अर्धा इंचावर अशी मार्किंग करून घेते, कारण या मार्किंगच्या तिकडेच आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि ह्या मार्किंगच्या पुढे सर्व मार्किंग करायचे. तर बघा, ही मार्किंग सोडून द्यायची अर्धा इंचाची. आता तिथून मी पुढे बॅक पार्ट ठेवून घेतला आहे आणि ॲज इट इज जसा आहे तसा मार्किंग करून घेते. बघा, आता इथे मी जसा आहे तसा बॅक पार्ट जो आहे ना तो मार्किंग करून घेते. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा जसा आहे तसा. त्यानंतर आतमधली जी मार्किंग आहे फ्रंट पार्टची ती आपण हे मार्किंग झाला ना पार्ट त्यानंतर पुढे करू. तर इथं मार्किंग करून घेते मी. तर मार्किंग केली. त्यानंतर आता बॅक पार्ट काढून घेऊ आपण. आता इथं बघा, आपल्याला जो मोंढा आहे ना त्याला आतचा शेप द्यावा लागेल. त्यासाठी हा मोंढ्याचं जे मार्किंग आहे ते व्यवस्थित असं क्रॉसमध्ये करून घेते. बघा, तर क्रॉसमध्ये मोंढ्याचं मार्किंग केलं. त्यानंतर अर्धा इंचाचा गॅप ठेवून असं पुढच्या मोंढ्याचा आकार मी इथं देऊन घेते. बघा, तर पुढच्या मोंढ्याचा आकार देऊन घेतला. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता जे आहे ते 1 इंच उंची वाढवायची. प्रिन्सेस कटसाठी आपण बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर इथे मी ते 1 इंच एक्स्ट्रा घेते. बघा, तर मार्किंग करून घेते. त्यानंतर बघा, आपल्याला तर पुढची मार्किंग करायची. तर सर्वात अगोदर आपण गळारुंदी घेऊ. तर ही गळारुंदीची मार्किंग करताना अर्धा इंचाचा जो गॅप आहे तो सोडून द्या आणि तिथून पुढे 2.5 इंचावर मार्किंग केली गळारुंदी. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग करते. 5.5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच प्लस करून 6 इंचावर मार्किंग केलं. आता हा बॉक्स बनवून घेऊ आपण इथे. तर इथे मी बॉक्स जो आहे तो बनवून घेते. बघा, त्यानंतर आपण पुढच्या गळ्याचा राऊंड शेप आहे तो इथे मी ड्रॉ करून घेते. तर शेप ड्रॉ करून घेतला पुढच्या गळ्याचा. त्यानंतर आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर 38 साईजसाठी मी 3.5 इंचावर इथं मार्किंग करून घेते टक्सची.
कारण आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे ना, त्यासाठी बघा 3.5 इंचावर एक मार्किंग केली. त्यानंतर तिथून वरती आपल्याला 4.5 इंचावर एक मार्किंग करायची. आता जशी तुमच्या ब्लाऊजची उंची असेल तशी. त्यानंतर इथून एक 4.25 वर मार्किंग केली. त्यानंतर बघा इथून पुढे 2 इंच आणि वरती 1.5 इंच. तर बघा इथं 1.5 इंचावर मार्किंग करून घेतली. त्यानंतर आपण आता स्केलने अगोदर ही मार्किंग इथे जोडून घेऊ आणि इथे प्रिन्सेस कटचा आकार ड्रॉ करायचा आपल्याला. असं बघा इथं असा कर्व शेपमध्ये. तर मी इथं शेप देऊन घेतला. त्यानंतर आपल्याला मोंढ्याला हा आकार जॉईन करायचा आहे. तर त्यासाठी बघा आता इथून जे आहे ना, तुम्हाला 2.5 ते 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आता ही मार्किंग कशासाठी, फक्त आपण एक्झाम्पल म्हणजे या मार्किंगच्या आत आपल्याला इकडं प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा नाही, त्यासाठी फक्त आपण नॉर्मल मार्किंग केली. आपल्याला त्या मार्किंगवर प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा नाही. फक्त त्या मार्किंगच्या आतमध्ये शेप देऊ नका, म्हणजे कारण आपला जो भाग आहे ना, तो जास्तच जवळ येऊन जाईल. तिथं पाठ प्रिन्सेस कट आणि गळा तिथं गॅप पाहिजे, तर त्या गॅपसाठी आपण ही मार्किंग केली आहे. आणि जसा शेप आहे तसा इथे मी ड्रॉ करून घेतला. त्यानंतर कमरच्या साईडने 2 इंच मार्किंग केली आणि वरतून छातीच्या साईडने 1 इंच मार्किंग केली. कारण आपण प्रिन्सेस कटच्या शेपसाठी इथून एक्स्ट्राचं जे अंतर असतं ते वाढवून घेत असतो. ते इथं बघा मी आता वाढवून घेतलं आहे आणि ड्रॉ देखील करून घेतलं आहे. तर इथं बघा आता आपल्याला इथून असं जे मार्किंग वाढवलं आहे ना, तिथून आपण असं पाव किंवा अर्धा इंचावर असं मार्किंग करून घेणार आहे. आता इथे मी मार्किंग केलं, इकडे देखील सेम असं मार्किंग करून घ्यायचं, तिरपी लाईन. आता आपण प्रिन्सेस कटचा पूर्ण पार्ट जो आहे, फ्रंट पार्ट आपला ड्रॉ झाला आहे. आता आपण ॲज इट इज जसा आहे तसं मार्किंग केली ना, सेम त्या पद्धतीने तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायची. तर इथे मी बघा कटिंग करून घेते, व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. मार्किंग आहे तशी त्या पद्धतीने. तर आपण गळ्याचा साईड जे आहे ना, पुढचा गळा तो देखील कट करून घेऊ. आता बहुतेक वेळा काय होतं, तुमचा प्रिन्सेस कट जो असतो ना, तो चिपटा बसतो, पफ येत नाही. तर तुम्ही या पद्धतीने कटिंग जर केली ना आणि प्रिन्सेस कटचा शेप दिला ना, तर व्यवस्थित तुमचा देखील प्रिन्सेस कट आहे ना, चपटा बसणार नाही आणि पफ देखील पडेल त्याला. तर बघा आता कट झालं आहे साईडचं. आता आपण हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे ना, तो कट करून घेऊ. तर इथे बघा जशी मार्किंग केली ना, त्या मार्किंगवरच इथे मी कटिंग करून घेते. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. तर कटिंग केली. आपला आता फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट जे आहे ते कट झाले आहे. तर आपल्याला फक्त स्लीव कट करायची. इथं बघा आता हे पार्ट कट झाले. आता स्लीवसाठी मी इथं कापड घेते अस्तरचं. इथे बघा अस्तरचं कापड घेतलं आहे. आता हे डबल फोल्ड आहे, म्हणजे याच्यात दोन्ही बाही ज्या आहे त्या कट होणार आहे. ते इथून फोल्ड बाजूकून मी बाहीची लांबी टाकते. बाही 5 इंचाची आहे, तर 6 इंचावर मार्किंग करते आणि मध्ये कॅप हाईटसाठी 2.5 इंचावर मार्किंग करते बघा. त्यानंतर आपली छातीची घडी किती होती, म्हणजे छातीचं माप किती होतं, 9.5 इंच ना, तर इथं आपल्याला 9.5 इंचावरच बाहीच्या मार्किंगसाठी मार्किंग करायची. ती इथून बघा मी 9.5 इंचावर मार्किंग करून घेते. सेम तुम्ही या पद्धतीने बाही जर मार्किंग केली, तुमची देखील बाही कमी जास्त होणार नाही. 9.5च्या आतमध्ये आपण 1.5 इंचावर मार्किंग केलं, ते 1.5 इंचाचं मार्किंग आपल्याला या लाईनला असं जॉईन करायचं आहे क्रॉसमध्ये बघा. आणि या तिरप्या लाईनचा सेंटर काढून घ्यायचा. सेंटरने काय होतं, ही तिरपी लाईन ड्रॉ केली ना, आपल्याला बाहीचा जो शेप आहे तो व्यवस्थित देता येतो त्यासाठी. त्यानंतर इथं पाव इंच आणि 1 इंचावर मार्किंग केलं. त्यानंतर दंडघेर देखील इथं टाकून घेणार आहे. तर दंडघेर मी इथं 6.5 मार्किंग करते आहे आणि शिलाई मार्जिन आहे 2 इंच, तर 2 इंच शिलाई मार्जिन देखील घेते इथं. आता बाहीचा जो शेप आहे तो इथं मी ड्रॉ करून घेते. अगोदर फ्रंटचा जो म्हणजे बॅकचा जो आहे ना, तो बाहीचा शेप इथं मी ड्रॉ करते. ते इथं बघा बाहीचा जो शेप आहे अशा पद्धतीने ड्रॉ करून घेते. त्यानंतर आता हा बॅकचा झाला, फ्रंटचा देखील आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथं दोन्ही शेपमध्ये 1/2 इंचाचा गॅप ठेवायचा आहे आपल्याला बघा, तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर आता हे जे मार्किंग इथं क्रॉसमध्ये असं जोडून घेऊ. आता बाही देखील ड्रॉ झाली. आता कट करून घेऊ. तुम्ही देखील सेम याच पद्धतीने बाही कट केली ना, तुमची देखील बाही व्यवस्थित बसेल, कमी जास्त होणार नाही. एकदा ट्राय करून बघा.
तर बघा अशा पद्धतीने 38 साईजचे जे प्रिन्सेस कटचे पॅटर्न आहे ना, आपण डायरेक्ट अस्तरवर तुम्हाला इथे मी कट करून दाखवले कशा पद्धतीने अस्तरवर देखील ते कट करू शकता. ते बघा स्लीव देखील कट झाली. सर्व पॅटर्न आपण कट करून घेतले. आता तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीसवर ठेवून हे कटिंग करून अनस्टिचिंगला घेऊ शकता. तर बघा तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.